वर्ध्यातील देवळीमध्ये माजी खासदार रामदास तडस आणि शेतकरी नेते किरण ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। वर्ध्याच्या देवळी नगर परिषदेमध्ये मतदानाचा टक्का हा सध्या वाढताना दिसतोय आणि त्यातच या दोन्ही नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। माजी खासदार रामदास तडस आणि त्याचबरोबर शेतकरी नेते किरण ठाकरे हे मतदानासाठी या केंद्रावरती दाखल झाले आणि त्यांनी मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। प्रत्येक वार्डात जाऊन विकासाचा अजेंडा हे जनतेसमोर देत आहे की गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेला विकास, कार्यकर्त्याचं मनोबल, कार्यकर्त्याचं संघटन याच्यावरच आमचावाला विजय हा निश्चित आहे। अध्यक्षपदासाठी शोभा तडस उभे आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे आणि 20 वार्डातून 10 प्रभागातून 20 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येईल मला पूर्ण विश्वास आहे। आपल्या प्रत्येक मतदार नागरिकांच्या गावाच्या भवितव्यासाठी, विकासासाठी आपण प्रत्येकाने मोठ्या ताकदीने बाहेर पडून आपण मतदान केलं पाहिजे हे मी देवळीकर जनतेला आव्हान करतो। आणि त्यासोबतच मला आशा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीची निवडणूक या वर्षी झाली, ज्या नागरिकांच्या विकासाच्या भवितव्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली, याबद्दल मी आश्वासक आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणाने विजय हा देवळी जनशक्ती आघाडीचाच होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।